एकदम मस्त कुरकुरीत झालेत, वरून कुरकुरीत झालेत, आतून ब्रेडचा सॉफ्ट पण आहे, अप्रतिम झालेत. नक्की ट्राय करा. नमस्कार, युअर रेसिपी बुक मध्ये मी स्मिता तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते. आता पावसाळा सुरू होतोय आणि पावसाळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची भजी ही झालीच पाहिजे, त्याशिवाय चहाला मजा नाही. आज आपण असाच एक भजीचा प्रकार करतोय, तो म्हणजे ब्रेड पकोडे. करायला खूप सोपं आहे आणि चव म्हणाल तर तुम्हाला हायस्कूलच्या आणि कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये नक्कीच घेऊन जाईल. कारण आजचा ब्रेड पकोडा हा मी माझ्या हायस्कूलच्या कॅन्टीन मध्ये मिळणारा बनवते, जो आम्ही त्यावेळेला 2 रुपयाला खायचो. तुम्ही सुद्धा तुमच्या हायस्कूलमध्ये किंवा कॉलेजमध्ये असताना अशा पद्धतीचा ब्रेड पकोडा खायचात का मला नक्की कमेंट करून सांगा. साहित्य काय काय घेतलंय ते सुद्धा पाहूयात. तर यासाठी आपण घेतलेलं आहे इथं बेसनचं पीठ. 1 कप बेसनचं पीठ घेतलंय. त्यासाठी 1/3 कप तांदळाचं पीठ, पाव चमचा हळद, पाव चमचा ओवा, चवीनुसार मीठ आणि अगदी थोडंसं लाल तिखट वापरतोय. लाल तिखट वापरणं पूर्णपणे ऑप्शनल आहे. आता ब्रेड पकोडा करतोय तर त्यासाठी इथे मी 2 प्रकारच्या ब्रेडच्या स्लाइस घेतलेल्या आहेत. तर इथे घेताना मी या ब्रेडच्या स्लाइस घेतलेल्या आहेत, पण आमच्या कोल्हापूर भागामध्ये ब्रेड स्लाइस वापरत नाही, पेटी पाव वापरतात. पेटी पावचे कट करून मग त्याचा ब्रेड पकोडा केला जातो. आता पेटी पाव मला काही शहरात भेटणार नाही, त्यामुळे मी ब्रेडची स्लाइस वापरली आहे. चला पटकन सुरुवात करूया. सर्वात आधी बेसनचं पीठ आपण चाळून घेऊया. आता बेसनचं पीठ दुकानातून आणल्यावर चाळून मी डब्यात भरलं होतं, पण काय होतं आपण डब्यात भरत असताना ना असं दाबून भरतो, त्यामुळे बऱ्याचशा बेसनच्या गाठी झालेल्या असतात. जर असंच पीठ वापरलं ना तर बॅटर तयार करताना सुद्धा खूप गाठी होतात. म्हणून पीठ जरी चाळलेलं असलं तरी बॅटर बनवत असताना किंवा हे पकोडे करत असताना पुन्हा एकदा चाळून घ्यायचं. पीठ चाळून घेतलं, हे बघा छान हलकं फुलकं तयार झालंय. आता यामध्ये घालूयात तांदळाचं पीठ, अगदी थोडीशी हळद, अर्धा चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि थोडासा ओवा. ओवा हातावरती क्रश करून घालायचं. आता हे कोरडे साहित्य सर्वात आधी एकत्र करून घेऊ. बॅटर तयार करत असताना बाउल घेताना ना थोडासा पसरट आणि उभट घ्यायचा, म्हणजे ब्रेडचे स्लाइस आपल्याला व्यवस्थित डीप करता येतात. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालूयात आणि छान असं याचे बॅटर तयार करून घेऊ. बॅटर तयार करत असताना पाणी मात्र एकदम नाही घालायचं, अगदी थोडं थोडं घालायचंय. बॅटर आपल्याला मध्यम कन्सिस्टन्सीमध्ये तयार करून घ्यायचंय. जर खूप अगदीच बॅटर तुम्ही पातळ केलं ना तर ब्रेडवरती त्याचं कोटिंग अजिबात येणार नाही, आणि खूप घट्ट केलं तर कोटिंग व्यवस्थित येईल. ब्रेड पकोडा सुद्धा छान असा टम्म फुगलेला तुम्हाला दिसेल, पण खाताना मात्र घशात ताट ठरल्यासारखं होईल. त्यामुळे अगदीच पातळ नाही करायचं किंवा खूप घट्ट पण नाही ठेवायचं. मध्यम कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे पिठाचं बॅटर तयार करून घ्यायचं. पाणी घालताना मात्र अगदी थोडं थोडं घाला आणि जेवढं पाणी घातलं तेवढं व्यवस्थित मिसळून घ्यायचं. गरज वाटली तरच पुन्हा पाणी घालायचं. तर हे बघा, हे बॅटर मी भिजवून घेतलं, पण थोडंसं घट्ट वाटतंय, इतकं घट्ट पण नाही ठेवायचं. त्यामध्ये एखादा थेंब पाणी घालत आणि आता याला थोडंसं सैलसर करून घेऊ. अगदी परफेक्ट बॅटर आपलं तयार झालं. खूप घट्ट नाहीये किंवा खूप पातळ पण नाहीये, अगदी फ्लोईंग कन्सिस्टन्सीमध्ये बॅटर तयार करून घेतलं. आणखीन एक गोष्ट म्हणजे हा जो चमचा आहे याच्या पाठीमागे जर आपण बोट ओढलं तर हे पहा, अशी छान लाईन तयार होतीये. बॅटर एकमेकांमध्ये मिसळत नाहीये, अगदी व्यवस्थित आपलं बॅटर तयार झालं. तर इथं आपलं हे बॅटर तयार झालं. एक गॅसवरती मी तेल गरम करायला ठेवलंय. तेल आपलं गरम होतंय, तोवर आपण ब्रेडच्या स्लाइस कट करून घेऊयात. तर इथं मी 2 ब्रेडच्या स्लाइस घेतल्यात. आता याला तिरकं कट करून घेऊ. तर अशा पद्धतीने ब्रेड आपण कट करून घेतला. आता जर तुम्हाला वाटलंच तर तुम्ही याच्यामध्ये तिरका कट देऊन आणखीन छोटे छोटे भाग करू शकता. तर अशा पद्धतीने आपण ब्रेडची स्लाइस कट करून घेतली. आता आपल्याला ब्रेड पकोडे तळून घ्यायचे. तर आता इकडे आपलं तेल सुद्धा गरम झालेलं आहे. तेल आपण हलकं गरम करून घेतलंय, कोमट पण नाही ठेवायचं किंवा खूप कडकडीत गरम पण नाही करायचं. तेल गरम करताना मध्यम गरम करून घ्यायचं. मध्यम म्हणजे काय, तर असं तयार बॅटर मधलं थोडंसं पीठ यामध्ये टाकून बघायचं. तर हे बघा, तळाशी नाही बसलेलं, पटकन वरती तरंगून आलेलं आहे, याचा अर्थ तेल आपलं मध्यम गरम आहे. पीठ जर खाली तळाशी बसलं असेल तर तेल कोमट आहे आणि करपलं तर याचा अर्थ खूप कडकडीत गरम झाले. तर ब्रेड आपल्याला या पिठामध्ये असं डीप करून घ्यायचा. एक्स्ट्राचं पीठ काढून टाकायचं आणि तेलामध्ये सोडायचं.
खरं तर शहरात याला ब्रेड पकोडा म्हणतात, पण आमच्याकडे याला कोल्हापूर जिल्ह्यात ब्रेड पॅटीस म्हणतात. तर आता हे ब्रेड पॅटीस सोनेरी रंगावरती तळून घेऊयात. गॅस मध्यमच ठेवायचा आहे आणि हे पॅटीस तळून घ्यायचे. सोनेरी रंगावरती पॅटीस तळून झाले, काढून घेऊयात. याच पद्धतीने बाकीचे पॅटीस सुद्धा तळून घेऊयात. पकोडे तर तळून झाले, पण यासोबत मिरची सुद्धा हवी. चला पटकन मिरची सुद्धा तळून घेऊयात. मिरची तेलात सोडताना पटकन अंगावर येऊ शकते, त्यामुळे झाकण हातात ठेवायचं. मिरची तेलात सोडली याला वरती असं झाकणाने धरायचं. तयार झाले आपले हे मस्त गरमागरम असे कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये किंवा हायस्कूलच्या कॅन्टीन मध्ये मिळणारे ब्रेड पकोडे किंवा ब्रेड पॅटीस तुम्ही म्हणू शकता. आमच्या कोल्हापूर भागामध्ये अशाच पद्धतीचे ब्रेड पॅटीस केले जातात आणि मुलं ते खूप आवडीने कॅन्टीन मध्ये खातात. तुमच्याकडे सुद्धा हीच रेसिपी आहे का? मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका. मी तर आता या ब्रेड पॅटीसचा आस्वाद घेणार आहे गरमागरम चहा सोबत. तुम्ही सुद्धा या पद्धतीने ब्रेड पॅटीस नक्की करून बघा. कमेंट्स करून कळवायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोवर धन्यवाद.